ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस पलटी, 9 प्रवासी गंभीर जखमी. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगाराची एसटी बस करमाळा कर्जत रस्त्यावर रायगाव तालुका करमाळाजवळ पलटी झाली असून यातील 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. रायगावजवळ वळणावर स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले गेले. करमाळा आगाराची करमाळा कर्जत ही बस कर्जतवरून करमाळ्याकडे येत असताना रायगावजवळ ही एसटी बस पलटी झाली आहे. या बसमध्ये साधारणपणे 30 प्रवासी होते. या प्रवाशांपैकी 9 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तरी इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका प्रवाशाचा हात तुटला आहे, तर 8 वर्षीय मुलीला पाठीला जोराचा मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांना बसची पुढील काच फोडून तसेच आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बचावासाठी रायगाव परिसरातील लोकांनी सहकार्य केले. ॲम्ब्युलन्स बोलावून जखमींना उपचारासाठी करमाळा येथे पाठवण्यात आले आहे. स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हणणे आहे, पण हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. या बसमधून काही विद्यार्थीही प्रवास करत होते, पण त्यांना इजा नाही झाली. ते सुखरूप बाहेर पडले. लालपरीचे अपघात वाढले. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या लालपरीची प्रवासी सुरक्षा आणि विश्वसनीयता म्हणून ओळख आहे. मात्र आता प्रवासी सुरक्षेला तडे जाऊ लागले आहेत. गेल्या 2 वर्षात महामंडळात तब्बल 8,641 अपघात झाले असून त्यात 1,061 प्रवाशांना जीव गमावा लागल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत घेतलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात आजही प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणून एसटीलाच पसंती आहे. सरकारकडून अमृत ज्येष्ठ नागरिक महिला सन्मान योजना आदी सवलती मिळत असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. प्रशिक्षित चालक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीवर विश्वास कायम आहे. गेल्या 2 वर्षात वाढत्या अपघातांच्या घटनांनी या विश्वासाला तडे जाऊ लागले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.